आणि जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाळणार नाही, धर्म पाळणार नाही, भाषा पाळणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय। आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातून बाहेर जावं लागतं, त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही। 18 वर्षावरचे अनाथ, मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे।